महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा एक नारा दिल से मन से राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. या निर्णयाला चालकांच्या संघटनेनं विरोध करत संपाचा इशारा दिलाय. राज ठाकरेंच्या मनसेनं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. एवढंच काय तर या निर्णयाला विरोध करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा देखील दिलाय. त्याआधी मनसेनं आता एक मोठं पाऊल उचललंय. आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना याच्या माध्यमातून आम्ही आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ज्या उपनगरातल्या रिक्षा आहेत तिकडे आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलाय. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता. या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी, महाराष्ट्रप्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा, अशी आमची विनंती राहील या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही, असा जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे. आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतलेला आहे. पण पुढच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये रिक्षा चालक मालक संघटना आहेत त्या संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना हाल सोसावे लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अशा कुठल्याही संपाला आम्ही पाठिंबा देणार नाही. जे जे मराठी रिक्षावाले आहेत ते या संपात सहभागी होणार नाहीत आणि रस्त्यावर रिक्षेची वाहतूक चालू राहील. क्लासेस होऊ शकतात मग मराठी अमराठी कशा प्रकारे कोण करणार क्लॅशेस? ज्या प्रकारे प्रशांत राव कोण करणार क्लॅशेस? मराठी अमराठी जे अमराठी लोक आहेत त्यांनी करून तर एकदा हिंमत तर दाखवावी क्लॅशेस करायची. मग बघू. ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायची लाज वाटते ते क्लॅशेस करणार आणि आम्ही ते सहन करायचे. सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा, नंतर आम्हाला बंदोबस्त करता येतो. की तुम्हाला स्थानिक भाषा, आणि हा फक्त महाराष्ट्रात नाही, हा तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात आहे, हा सुरतला पण आहे, हा तामिळनाडूमध्ये पण आहे, हा कर्नाटकमध्ये पण आहे. तुम्ही जिथे काम करताय तिथली स्थानिक भाषा, तुम्ही जर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही जर आता समजा पब्लिक सर्व्हिसमध्ये असाल, तुम्हाला तिथली भाषा आली पाहिजे. आता जे IPS अधिकारी किंवा IAS अधिकारी बाकीच्या राज्यात नाही ते मराठी शिकतात ना. आता ते पुण्याचे आहेत, मी त्यांना पंजाबी अधिकारी आहेत, किती सुंदर मराठी बोलतात ना ते. शेवट जर इथला कोर्टाची भाषा, सगळी भाषा मराठी असेल तर मग मराठी शिकायला नको. संदीपजी, एक वेगळा प्रश्न आहे. मोतीलाल मनसेनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संपाला पाठिंबा दिला नाही. एवढंच नाही तर मराठी रिक्षा चालक या संपात सहभागी होणार नाहीत असा दावाही केलाय. त्यामुळे 4 मे रोजीच्या संपात नेमकं काय घडतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सक्तीबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईहून आदित्य जाधव, लोकमत.com.